ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले 100 कोटी, मात्र प्रत्यक्षात 75,000ंचीच दिली भरपाई. माहितीच्या अधिकाऱ्यातून बाब समोर. माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती चुकीची, मुख्यमंत्र्यांचं अंबादास दानवेंना स्पष्टीकरण. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये 61 कोटींची मदत दिल्याचा दावा, चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आतापर्यंत 32 शासन निर्णय जारी आणि 21,000 कोटींची मदत दिली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, 30 जूनच्या आत कर्जमाफी देऊ असा पुनरुच्चार. अतिवृष्टीच्या चर्चेदरम्यान सभागृहात मंत्री नसल्यानं भास्कर जाधवांचा संताप. सचिव दर्जाचे अधिकारीही उपस्थित नसल्यानं सरकारची अनास्था चव्हाट्यावर. शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचाही जाधवांच्या सुरात सूर. सोयाबीन आणि कापसाला हमीभाव का मिळत नाही, सवाल उपस्थित करत विजय वडेट्टीवारांनी सरकारला धरलं धारेवर. विरोधकांची सभागृहात घोषणाबाजी. देवस्थानांच्या 50% जमिनी फेरफार करून लाटल्या, सरकारनं श्वेतपत्रिका काढावी. विजय वडेट्टीवारांची मागणी, स्वतंत्र कायदा करावा लागेल. बावनकुळेंचं उत्तर. 2008च्या राड्याला चिथावणी दिल्याचा गुन्हा मान्य नाही, राज ठाकरेंचा कोर्टात जबाब. काही मिनिटात संपली सुनावणी, 1 महिन्यात खटला निकाली लागेल, सहकार्य करा, न्यायाधीशांची टिप्पणी. नाशिकमध्ये अखेर तपोवन मधल्या 300 झाडांवर पडली कुऱ्हाड. साधुग्राम नाही पण एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची झाली कत्तल. कुंभमेळ्यासाठी उभारला जातोय नवा एसटीपी प्लांट. नाशिकमधील मुलं विक्री प्रकरण, महिलेनं बेकायदेशीर दत्तक पत्र बनवल्याचं समोर. 12 पैकी 3 ते 4 मुलांची विक्री केल्याचा संशय. गोव्यातील नाईट क्लब मधील अग्नितांडव प्रकरण, क्लबचे मालक लुथरा बंधूंना थायलंडमधून घेतलं ताब्यात. लुथरा बंधूंना भारतात आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू. इंडिगोच्या त्रस्त प्रवाशांना भरपाई मिळणार, प्रत्येक प्रवाशाला 10,000 रुपयांची भरपाई देण्याचा इंडिगोचा निर्णय. 10,000 रुपयांचं वाउचर पुढच्या बुकिंग वेळी वापरता येणार. सागरा प्राण तळमळला, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या अमर काव्याला उद्या 116 वर्षे पूर्ण. त्यानिमित्तानं उद्या अंदमान निकोबारमध्ये आयोजित कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अमित शहा देखील राहणार उपस्थित. सुलभ शौचालयात अनधिकृतरित्या थाटला संसार, रेरोड परिसरातील धक्कादायक प्रकार. रात्री शौचालयातच बसून मद्यपान, महिलांच्या सुरक्षिततेचा सवाल उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.